खरीप हंगामातील नुकसानीनंतर बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रब्बीवर भर दिला आहे। आतापर्यंत 3,15,000 हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली असून हरभऱ्याची सर्वाधिक लागवड नोंदली गेली आहे। यंदा पावसाच्या लहरीपणामुळे बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरला। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकडे आशेने पाहत मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आहे। जिल्ह्यात रब्बी पिकाखालील एकूण क्षेत्र 3,29,000 हेक्टर असून त्यापैकी आतापर्यंत 3,15,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे, म्हणजेच सुमारे 95% पेरणी आटोपली आहे। रब्बी हंगामात हरभऱ्याने बाजी मारली असून तब्बल 2,01,000 हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे। याशिवाय गहू, मका तसेच कडधान्ये आणि भाजीपाला पिकांची सुमारे 14,000 हेक्टरवर लागवड झाली आहे। काही भागात अजूनही कापसाची काढणी सुरू असल्याने पुढील काळात हरभऱ्याच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे। खरीपातील तोट्यानंतर रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। हवामान साथ दिल्यास आणि योग्य व्यवस्थापन झाल्यास यंदाचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरण्याची चिन्हे दिसत आहेत। बुलढाणा जिल्ह्याचं रब्बी पिकाखालील क्षेत्र 3,29,000 हेक्टर इतकं आहे आणि आज रोजीपर्यंत 3,15,000 हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे, जे की सरासरीच्या 95% आहे। आपल्याकडचं प्रमुख पीक आहे ते हरभरा आहे, ज्याची 2,01,000 हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। गहू 73,453 हेक्टर आणि 3 नंबर मका 28,583 हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। अजूनही कापसाची काढणी जी आहे ती सुरू आहे। कापसाचं सुद्धा क्षेत्र जे आहे ते हरभऱ्यामध्ये अजून कन्वर्ट होत आहे।